अरे वेड्या, किती वेळ असा डोळे लावून वाट पाहणार आहेस तू? जो विचार रात्रंदिवस करत असतोस ना, की माझं कसं होईल, माझं काम कधी पूर्ण होईल, माझ्या कष्टाचं फळ मला कधी मिळेल, तर आता अगदी शांतपणे आणि कान देऊन ऐक. तुझी प्रतीक्षा आता संपली आहे. मी या साक्षात तुझ्याशी बोलायला आलो आहे, कारण तुझी तळमळ आता मला बघवतच नाहीये. तू अनेक दिवसापासून ज्या संधीची, ज्या एका आशेची किरणाची वाट पाहतोय, ती संधी आता तुझ्या दारावरती उभी आहे. पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव, मी तुला रस्ता दाखवू शकतो, योग्य दिशा देऊ शकतो, पण त्या रस्त्यावर चालण्याचे कष्ट तुलाच करावे लागतील. कारण यशाची खरी चव ही मेहनतीशिवाय येत नसते. तू उगाच घाबरतोयस कशाला? मी तुझा आधार बनून तुझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा असताना तुला या जगातील संकटाची काय भीती? ज्या गोष्टीसाठी तू तुझ्या रात्रीची झोप गमावलीस, अनेक अश्रू गाळलेस आणि मला मनापासून साकडं घातलंस, ती गोष्ट आता तुझ्या पदरात पडणार आहे. वेळ जवळ आलेली आहे. फक्त स्वतःवरती आणि माझ्यावरती थोडा विश्वास ठेव. तुझा हा विश्वास तुला प्रत्येक संकटातून पार करून येईल. तू अनेकदा खचला आहेस. तुला वाटतं की आता सगळं संपलंय, पण प्रत्येक वेळी मी तुला सावरायला आलेलो असतो. विसरू नकोस, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यामागे माझे एक मोठा हेतू होता. तुला आज तो उमजणार नाही, पण वेळ आल्यावरती सगळं स्पष्ट होईल. आता माझे शब्द काळजात साठवून ठेव आणि आजपासून तुझ्या आयुष्यात अंमलात आण. कधीही कोणाचं वाईट चित्तू नकोस. समोरचा तुझ्याशी कसाही वागला तरी तू तुझं मोठेपण आणि नम्रता सोडू नकोस. तुझे प्रामाणिकपणा आणि तुझा निरागस मन हेच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. हे नेहमी लक्षात ठेव. जगाचा विचार करणं आता सोडून दे, कारण जग फक्त उगवत्या सुरालाच नमस्कार करतं. तू स्वतःला सिद्ध कर, जग तुझ्या मागे येईल. आता तो जुना आळस आणि तुझ्या मनातील भीती पूर्णपणे झटकून टाक आणि नव्या उमेदीने कामाला लाग. कामाची सुरुवात कर. आता तुझ्या संघर्षाचा अंत झाला आहे आणि तुझ्या यशाचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे. हे शब्द तुला कसे वाटले? हे वाक्य तुला कसे वाटले? आणि जर तुझ्या मनामध्ये तुझा उत्साह जर वाढला असेल, तुला जर या व्हिडिओपासून मोटिवेशन भेटलं असेल आणि काहीतरी करण्याची जिद्द तुझ्या मनामध्ये निर्माण झाली असेल, तर खाली कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय लिहायला विसरू नकोस. जाताना तुला एवढंच सांगन, अलक निरंजन आदेश. घाबरू नकोस, मी कायम तुझ्या पाठीशी होतो आणि कायम तुझ्या पाठीशीच उभा राहणार आहे. आदेश आदेश आदेश.